महाराष्ट्रात गरिबीची संख्या किती, कशी आणि कुठे? तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रात गरिबी किती आहे. तर महाराष्ट्रात सुमारे 14 ते 17% लोकसंख्या गरिबी रेषेखाली आहे. म्हणजे सुमारे 1.5 ते 2 कोटी लोक गरिबीत जीवन जगतात. प्रत्येक 100 लोकांपैकी साधारण 15 लोक गरीब आहेत. गरिबी कशी मोजतात? तर उत्पन्नावर आधारित गरिबी. ग्रामीण भागात रोजच्या उत्पन्नावर आधारित मोजमाप केले जाते. शहरी भागात महागाई आणि खर्चानुसार गरिबी रेषा ठरवली जाते. बहुआयामी गरिबी. गरिबी फक्त पैशावर नाही तर खालील गोष्टीवर मोजली जाते: शिक्षण, साक्षरता, शाळा, आरोग्य, पोषण, बालमृत्यू, जीवनमान, घर, पाणी, वीज, शौचालय. महाराष्ट्रात गरिबी कुठे जास्त आहे? जास्त गरिबी असलेले भाग विदर्भ म्हणजेच गडचिरोली, यवतमाळ, मराठवाडा, नांदेड, लातूर, उस्मानाबाद. कारणे: दुष्काळ, शेतीवर अवलंबित, कमी उद्योग व रोजगार. कमी गरिबी असलेले भाग मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक. कारणे: उद्योग आणि IT क्षेत्र, जास्त रोजगार, चांगली पायाभूत सुविधा. गरिबीची मुख्य कारणे: शिक्षणाचा अभाव, बेरोजगारी, शेतीवर अवलंबित्व, दुष्काळ, लोकसंख्या वाढ. आमची माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.